या ठिकाणी उद्या एकनाथ शिंदे साहेब येत आहेत, उमेदवार येत आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते काय येत आहेत. एक एन एम म्हणजे नरेश म्हस्के साहेब यांना खासदार म्हणून आपल्याला पाठवायचं आहे आणि दुसरे NM म्हणजे नरेंद्र मोदीजी यांना आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे. यासाठी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि नाटासाहेब इथे बसलेत ते नेहमी फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात न राहता कधी त्यांना आपण कॉल केल्यानंतर जर उचलला गेला नाही तर 5 मिनिटात ते लगेच त्यांचा रिस्पॉन्स असतो. इथे या ठिकाणी मंदाताई म्हात्रे मॅडम आमदार आहेत, पण ते कधी मी आमदार आहे म्हणून त्यांनी कधी तसा गर्व त्यांनी केला नाही. नेहमी त्यांचे पाय जमिनीवर राहिलेले आहेत. त्यामुळे ते 2 वेळा आमदार झालेले आहेत. आणि लोकसभेचं निवडणूक आल्यानंतर महाविकास आघाडी तयार झाली आणि त्यांनी एकच बिगुल वाजवलं की संविधानाला धोका आहे, संविधानाला धोका आहे, संविधानाला धोका आहे. जे काँग्रेस कित्येक वर्ष या ठिकाणी या देशात या राज्यात राज्य करत होतं, परंतु त्यांना इंदू मिलची साधी आठवण झाली नाही. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये MP मध्ये बाबासाहेबांची जन्मभूमी आहे, त्यांना ती कधी आठवली नाही. त्याचप्रमाणे लंडनमधलं घर त्यांना कधी आठवलेलं नाही. परंतु ज्यावेळेस मोदीजींचं सरकार आलं तर लंडनमधलं घर घेतलं, इंदू मिलचं काम सुरू केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं 2019ला ज्यावेळेस ते पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले त्यावेळेस संविधानाला डोकं टेकवून त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांनी कामकाज सुरू केलं. मग मला सांगा, जी व्यक्ती संविधानाला डोकं ठेवून कामकाज सुरू करतं ते संविधान कसं बदलणार? आणि त्यामुळेच हे काँग्रेस सरकार जर म्हणत असेल की संविधान घटना बदलणार आहेत तर आम्हाला अजिबात वाटत नाही ते घटना बदलणार आहे. जो घटना बदलण्याचा प्रयत्न करेल त्याला आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही. मी इतकंच बोलतो. आणि या ठिकाणी नरेश म्हस्के साहेबांना खासदार म्हणून ठाणे लोकसभेमधून आपल्याला पाठवायचं आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्ष हा उतरलेलाच आहे आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष हे जोमाने कामाला लागलेले आहेत. 5च दिवसात नवी मुंबईमध्ये नव्हे तर पूर्ण ठाणे शहर, मीरा भाईंदर या ठिकाणी सर्व पदाधिकारी कामाला लागलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना आत्ताच मी नरेश म्हस्के साहेब हे खासदार झालेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय भारत.